दहीहंडीचा उत्साह आहे। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, कसा उत्साहाचं वातावरण आहे? नक्कीच मी ठाण्याच्या संस्कृतीत दहीहंडी इथे आहे। प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांनी या दहीहंडीचं आयोजन केलंय। दरवर्षी मोठा उत्साह या दहीहंडी उत्सवात पाहायला मिळतोय। आपण आताच बघितलं कोकण नगर गोविंदा पथक यांनी आताच 8 थराचा प्रयत्न केलाय आणि आता पुन्हा एकदा 9 थराचा प्रयत्न ते करतील। आणि एकूणच आपण बघितलं तर उत्साहाचं वातावरण आहे। अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पूर्वेश सरनाईक आहेत, उत्साह आहे। या वर्षी सुद्धा पाऊस अधूनमधून पडतोय, मात्र अनेक गोविंदा पथक इथे येत आहेत। नाही, नक्कीच आपण पाहू शकता की संस्कृतीच्या या हंडीत सर्व मुंबई, ठाणे आणि मुंबई बाहेरच्याही गोविंदा पथक येत असतात आणि नक्कीच एक वेगळा उत्साह असतो। आता तुम्ही पाहू शकता की 3 गोविंदा पथक असे जे या ठिकाणी 9 थर रचणार आहेत। सोबतच 10 थराचा प्रयत्न सुद्धा स्पेनची टीम आली आहे, स्पेनची टीम आपण पाहू शकता की मार्केस दे सॉल्ट जी स्पेनमध्ये बार्सिलोना जो शहर आहे त्या शहरातली ही नामवंत अशी टीम आहे। त्याचे 111 खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। स्पेनची टीम आहे, परदेशातनं सुद्धा टीम्स आलेल्या आहेत। स्पेनची टीम आम्ही बघतोय, कसा उत्साह या वर्षी? नाही, उत्साह तर दरवर्षीच असतो, परंतु या वर्षी जरा जास्त आहे। याचं कारण असं आहे की स्पेनचे जे कॅसलर्स आहेत ते तब्बल 12 वर्षानंतर मुंबईमध्ये आलेले आहे आणि महाराष्ट्राची ही संस्कृती ते बघतायत। त्यामुळे त्यांचं स्वागत करायला खूप मनापासून आनंद वाटतोय की पहिला कोण सेलिब्रिटीज येणार आहेत, कारण तुमच्याकडे आकर्षण असतं। सेलिब्रिटी तर भरपूर येणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत। प्रामुख्याने रमेश सिप्पींची पूर्ण टीम, जे 50 वर्षापूर्वी बरोबर 15 ऑगस्टला शोले चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि काल त्याला 50 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रमेश सिप्पींचा सत्कार, त्यांच्या टीमचा सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे। भव्य असं आयोजन आपण बघतो इथे केलेलं आहे आणि एका मागे एक गोविंदा पथक इथे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मग थोड्याच वेळात आपण जर बघितलं तर मुंबईतले सुद्धा गोविंदा पथक इथे यायला सुरुवात होईल, मात्र ठाण्यातले जे प्रामुख्यानं नावाजलेले गोविंदा पथक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी लहान मुलांपासून ते अगदी 40-50 वय ज्यांचे आहेत असे सगळे गोविंदा इथे जमलेले आहेत आणि मोठी गर्दी। म्हणजे पाऊस एकीकडे, पावसाची रिमझिम आहे, चिखल आहे, मात्र याची कुठली पर्वा न करता अगदी आनंदात या हा जो दहीहंडीचा उत्सव आहे त्यामध्ये सगळे सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। कोकण नगर गोविंदा पथक पुन्हा एकदा प्रयत्न करतंय। आधी 8 थर लावले, आता पुन्हा एकदा 9 थराचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण त्यांची प्रॅक्टिस 9 थराची आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण कशा पद्धतीने म्हणजे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एकावर एक हे थर रचत साधारणपणे 20-22 फूट वरती ही दहीहंडी आहे आणि ती फोडण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा हे गोविंदा पथक सज्ज झालेलं पाहायला मिळतं आणि दिवसभर असा उत्साह आपल्याला ठाण्यातल्या विविध दहीहंडी उत्सवात पाहायला मिळणार आहे। पूर्वी बरोबर आहे वेदांत, जवळपास 4 ते 5 महिने